नमस्कार, मी अश्विनी. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन दम बिर्याणी रेसिपी. चला रेसिपीला सुरुवात करू. त्याच्यासाठी दावत बासमती तांदूळ घ्यायचे अर्धा किलो. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर अर्धा तास ते भिजत ठेवायचे. ते भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. चिकन घ्यायचं अर्धा किलो. चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. आता गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं. पाणीमध्ये थोडंसं तेल टाकायचं. मीठ टाकायचं 1 चम्मच. खडे मसाले टाकायचे, दालचिनी, लवंग वगैरे. कोथिंबीर टाकायची. तेजपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकायचा. पाण्याला छान उकळी आल्यावर आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे. तांदूळ व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये. त्यानंतर लिंबू पिळायचं 1 उकळी आल्याच्या नंतर. लिंबू पिळल्यावर सर्व काही व्यवस्थित मिक्स करायचं. आता गॅसवरती आपण एक टोप ठेवूया. टोपामध्ये तेल टाकायचं. 2 मीडियम साईजचे कांदे टाकायचे बारीक कापून तेलामध्ये. व्यवस्थित तेलामध्ये कांदे परतून घ्यायचे. कांदे परतून झाल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, तेजपत्ता टाकायचा आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करायचं. सर्व काही मिक्स झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण टाकायचं 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट. तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तेलामध्ये अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची. आता त्याच्यामध्ये टाकायचे 2 मीडियम साईजचे टमाटर. टमाटरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित टमाटर मऊ झाल्याच्या नंतर ते मिक्स करून चेक करा. आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळदी टाकायची. मिरची पावडर टाकायची. मीठ टाकायचं चवीनुसार आणि सुहानाचा बिर्याणी मसाला टाकायचा. या मसाल्यामध्ये सर्व साहित्य असते, त्यामुळे आपल्याला जास्ती मसाले टाकायची गरज नाहीये. मिक्स करून घ्यायचं मसाला टाकून. सर्व काही छान मिक्स झाल्यावर तेल सुटल्यावरती आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच दही टाकायचे. दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सगळ्या मसाल्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करा. आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकायचं. चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर छान परतून घ्या तेलामध्ये. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे चिकन छान प्रकारे शिजतं. 1 पळी फक्त. बघा छान प्रकारे आपलं शिजलंय चिकन. एकदम मऊ चिकन शिजून झालंय अर्धं. आता आपण त्याच्यामध्ये 2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि चिकन व्यवस्थित शिजू द्यायचं. आता तांदूळ आपण जे शिजवलेले ते व्यवस्थित हे करून घ्यायचे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं. आपला भात व्यवस्थित थंड झाल्यावर आपण चिकन पाहू शकता छान मऊ प्रकारे शिजलंय. आता थोडीशी आपण त्याच्यामधली तरी काढून घ्यायची. व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं ते चिकन तरी काढल्यानंतर. आता आपण त्याच्यावरती भाताची लेयर लावायची. हळूहळू व्यवस्थित भाताची लेयर लावून घ्या. आता आपण ती काढलेली तरी त्याच्यावरती टाकायची. फूड कलर टाकायचा. कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं. एका तवा ठेवायचा. तवा छान गरम झाल्यावरती त्याच्यावरती तो कुकर ठेवायचा.
30 मिनिटं छान प्रकारे दम होऊ द्या. दम झाल्यानंतर आपण पाहू शकता आपली बिर्याणी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.